आर्यावर्ताच्या हृदयात राणी मीनाक्षी उंच उभी होती. तिचे भेदणारे डोळे दृढनिश्चयाने चमकत होते. राक्षस त्यांच्या धोकादायक स्पेशपाणी शस्त्रास्त्रांसह शहरावर उतरले होते आणि तिची प्राचीन रहस्य लुटण्याचा प्रयत्न करीत होते. पण हिंदू हे लढाईतून मागे हटणारे नव्हते. भयंकर युद्धाच्या आरोळ्यासह राणी मीनाक्षीने प्रभाराचे नेतृत्व केले. तिची प्रगत तोफा ऊर्जेने चमकत होती. तिच्या योद्ध्यांनी त्याचा पाठपुरावा करून तोफांच्या गोळीबाराचा वर्षाव केला, ज्याने आकाश उजळले. राक्षसांनी त्यांच्या काळ्या जादूने बदला घेतला, परंतु हिंदू तयार झाले. त्यांनी वेदांच्या शक्तीचा वापर केला. देवतांची शक्ती त्यांच्या शस्त्रांमध्ये वाहिली. लेझर स्फोट आणि बंदुकीच्या गोळीबाराच्या आवाजाने ही लढाई सुरूच होती. राणी लक्ष्मी पराक्रमाने लढली. तिची बंदूक परकीयांच्या तुकड्यातून कापली. तिचे योद्धे समान शौर्याने लढले. त्यांच्या हालचाली जलद आणि प्राणघातक होत्या. हिंदूंच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आणि सामरिक पराक्रमामुळे राक्षस सावध झाले. लढाईचा कळस होताच राणी मीनाक्षीचा सामना राक्षस नेत्याशी झाला. तिची बंदूक त्याच्या गडद हृदयावर बंद झाली. जय हिंद च्या जोरदार आरोळ्यासह तिने ट्रिगर खेचला आणि परदेशी सरदाराला खाली पाडले. राक्षस गोंधळात पळून गेले. त्यांची काळी जादू हिंदूंच्या बुद्धीच्या प्रकाशाने दूर केली. आर्यावर्त वाचला. त्याचे रहस्य सुरक्षित राहिले आणि राणी मीनाक्षीने नायक म्हणून गौरवले. देवतांचा आणि लोकांच्या शौर्याचा सन्मान करून शहराने आपला विजय उत्सव आणि स्तोत्रांसह साजरा केला.